अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचा डोळा आहे का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतात। पुणे जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत भगवा डौलानं फडकवायचा असं आवाहन पुण्यातील जुन्नरच्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा डौलानं फडकवायचा आहे असं शिंदे म्हणाले। लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यात, आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा अशा सूचना पुण्याच्या जुन्नर मधल्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। आपला माणूस ही सगळी आपली माणसं आहेत। आपला माणूस आपल्याकडे आलाय, त्याचं मी मनापासून स्वागत करतो। आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय। हाच भगवा झेंडा डौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे। बाबू शेठ, आपले देवराम शेठ, खुशी खुशी फडकला पाहिजे। प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते तसं म्हणणार, जाईल तिथं आपल्याला भगवामय करायचं म्हणले ना, तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची आणि कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे। आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्या करता, प्रोत्साहन देण्याच्या करता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार जरेकर यांच्याकडून। तुषार, जरी अजितदादांनी म्हटलेलं असलं की आम्ही एकत्र काम करणार आहोत, हे फक्त कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिंदेंनी म्हटले, पण प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्यावर याचा परिणाम होणार का? कारण बालेकिल्ला अजितदादांचा आहे, पण शिंदे एकीकडे म्हणतात की आपल्याला भगवा फडकवायचा आहे। आपण जर एकंदरीत जर पाहिलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांमध्ये जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच या नेत्यांची विधानं होती की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आपण वेगवेगळ्या लढणार आहोत आणि तशा पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं। मग यामध्ये कोणीच कमी पडल्याचं दिसून येत नाहीये। तर तीनही पक्षांकडनं सांगण्यात येत होतं आणि त्यात आता काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खरं तर शिंदेच्या शिवसेनेने जुन्नर या ठिकाणी आव्हान दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। कारण जुन्नर या ठिकाणी स्पष्टपणे एकनाथ शिंदेंनी म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा डौलाने फडकवायचा आहे, आता आपण सर्व तयार राहा असं एकंदरीत आव्हान खरं तर एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना केलंय। त्यानंतर आता अजित पवारांनीही खरं तर उत्तर दिलंय की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो, पक्ष वाढवताना कार्यकर्त्यांना अगदी, आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांवर मुळात आता या नेत्यांच्या सगळ्या बोलण्याचा आणि सगळ्या उद्गारांचा काय नेमका परिणाम होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी।